नर्मदे हर श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ। श्रोते हो, केवळ वेळ जात नाही म्हणून भागवत कथा ऐकायची नसते। या भागवत श्रवणामधून आपल्याला आपलं जीवन संपन्न करायचं आहे। जन्ममरणामधील हे मानवी जीवन संतत्वाच्या मार्गावर नेण्यासाठी, ते जीवन भगवत रूप बनवण्यासाठी भागवत श्रवण करायचं आहे। नदी जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत त्या नदीची परिपूर्णता नाही, कृतार्थता नाही। तसंच आपलं जीवन संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत एकनाथांच्या चरणांपर्यंत, तसंच भागवत श्रवण करत नाही तोपर्यंत मानवी जीवन म्हणण्याच्या योग्यतेचं होत नाही। दुर्लभ असा मानव जन्म आपल्याला मिळाला आहे। आता केवळ पुरुषार्थ सिद्ध करायचा आहे। मरण तर येणारच आहे। महाभारतात म्हणलेलं आहे की जगतातील प्रत्येक पदार्थ काळ गिळतच असतो, पण काळालाही जो गिळून टाकणारा आहे त्याचं भजन, त्याचं कीर्तन, त्याचं चिंतन तुम्ही का बरं करत नाही? आणि हेच चिंतन भागवतानं आपल्यापुढं मांडलेलं आहे। भागवत कथा जीवनाला वेगळा विचार देणारी आहे। या विचारांची परिपक्वता, देवानं दिलेल्या बुद्धीचा योग्य उपयोग, आपल्या जीवनाची कृतार्थता, या सर्व गोष्टी एकत्रित प्राप्त व्हायच्या असतील तर त्यासाठी भागवत ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि त्यासाठी भागवतमधील चरित्र आणि इतिहास आपण ऐकला पाहिजे आणि त्यासाठीच भागवताचे श्रवण केलं पाहिजे। ही कथा आहे हे खरं आहे, पण ऋग्वेदामध्ये कथा म्हणजे काय हे वेगळ्या अर्थानं आलं आहे। कथा म्हणजे असं का विचारल्यानंतर सुरू होती ती कथा। आपण एखाद्याला विचारलं, तुम्ही भागवताला कसे काय आलात? त्याने उत्तर दिलं, ऐकायचंय म्हणून। ही कथा नाही। मग कथा कधी सुरू होते? तुम्ही भागवताला कसे आलात ह्याचं उत्तर देताना तो म्हणतो, अहो काय सांगू, गेल्या वर्षी गुरुजी म्हणाले ते तुम्ही कथेला या, पण नेमकं त्यावेळी माझा पाय मोडला, त्यामुळे यायला जमलं नाही, भागवत ऐकायचा राहिला। असं म्हणून जो सुरुवात करतो त्याला कथा म्हणतात। मग गुरुजींनी यंदा पुन्हा पत्रिका पाठवली, बघितलं तर कथेची वेळ दुपारची होती। मग काय, दुपारी जायला नक्की जमेल वाटलं म्हणून आलो भागवत ऐकायला। हा इतिहास सांगून मग जे आपण मुद्द्यावर येतो, त्याचप्रमाणे परीक्षिताला 7 दिवसात मरण येणार तेव्हा शुकमुनी येऊन भागवत कथा सांगतात आणि परीक्षिताचा उद्धार झाला, ही कथा नाही। केन रूपेण असं कसं झालं असं विचारल्यानंतर जे सुरू होतं ती कथा। इतिहास सांगून कथा सुरू होते, तेवढाच प्रसंग सांगणं हे कथा सांगणं नाही। कथेचा मूळ इतिहास सांगून तिची परिपूर्तता सांगणं म्हणजे कथा विस्तार, म्हणजेच कथा। भागवताची पार्श्वभूमी आपल्याला ठाऊक आहे। तहानलेला राजा परीक्षित साधूंच्या कुटीत जाऊन पाणी मागवतो, पण साधू समाधीत होते, प्रतिसाद देत नाहीत, म्हणून राजा रागवला, बाहेर पडलेला मृत सर्प त्याने साधूंच्या गळ्यात घातला आणि तो निघून गेला। शृंगीला राग आला, त्यांनी शाप दिला, सर्प घालणारा 7 दिवसात सर्पदंशानं मरेल। आणि हे राजाला समजताच पश्चाताप झाला, म्हणून तो 7 दिवसात आपलं जीवन कृतार्थ करण्यासाठी गंगा किनारी आला। तिथं शुकमुनी आले, त्यांनी राजाला 7 दिवस भागवत कथा सांगितली आणि त्या भागवत कथेच्या श्रवणानं परीक्षित राजाचा उद्धार झाला। ही भागवत कथा नाही, ही भागवताची पार्श्वभूमी आहे। परीक्षिताला 7 दिवसांनी मरण आहे हे समजलं होतं, पण आपल्याला मृत्यूची वेळ ठाऊक नाही, त्यामुळे आपल्याला सतत मृत्यूचं भय वाटत असतं। पायाला काही लागू नये
म्हणून आपण बूट घालतो, चप्पल वापरतो, खुर्चीवर बसताना ती नीट आहे का नाही म्हणून हलवून बघतो. कशाकरता? तर आपण पडलो तर काहीतरी लागेल, दुखापत व्हायची शक्यता आहे, कदाचित मरण्याची शक्यता आहे म्हणून. रस्त्यावरनं जाताना गाडी येत आहे का नीट बघूनच आपण रस्ता ओलांडतो. कशासाठी? तर गाडी धडकली तर मरायची शक्यता आहे म्हणून. अशी मरणाची भीती प्रत्येकाला आहे आणि ही मरणाची भीती घालवण्याकरता आपण भागवत श्रवण केलं पाहिजे. भागवत मरणाची भीती घालवते पण मरण टाळत नाही. मोक्ष म्हणजे मरणाचं भय संपवणं आहे. अंतःकरणातील मरणाची भीती घालवणे यालाच मोक्ष म्हणतात. मोक्ष जिवंतपणीच मिळून भोगण्यासाठी आपण भागवत कथा ज्ञानयज्ञाचं श्रवण करावं. भागवतात सांगितलेलं आहे की भगवंतानी अवतार समाप्ती केली आणि भगवंत निजधामाला गेले. भगवंत निजधामाला गेले म्हणजे काय हो? भगवंत निजधामाला गेलेचे 4 वेगळे अर्थ संतांनी सांगितलेले आहेत. भगवंत आपल्या स्वरूपात स्थित झाले. जे भगवंत आमच्या इंद्रियांना दिसत होते, ऐकू येत होते, जाणवत होते, ते भगवंत आता दिसणार नाहीत, ऐकू येणार नाहीत, जाणवणार नाहीत. म्हणजेच भगवंत अतींद्रिय झाले, गोचर झाले. दुसरा अर्थ भागवत म्हणते भगवंत बेट द्वारकेला नित्य रूपानं राहायला गेले. तिसरं सांगतात संत, भगवंतांना बाण लागला. त्यावेळेला भगवंताने अवतार समाप्ती करण्यासाठी श्रीकृष्ण रूपाला अदृश्य केलं आणि भगवंत पंढरपूरला येऊन विटेवर उभे राहिले. तोच आपला पंढरीनाथ आहे. आणि चौथं जे आहे ते मी सांगतोय ते लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे. भगवंत श्रीमद भागवत ग्रंथरूपानं म्हणजे शब्दरूपानं स्थित झालेले आहेत, तिथंच कायमस्वरूपी राहिलेले आहेत. भागवत रूपी समुद्रामध्ये भगवान प्रविष्ट झाले आणि मानव जातीला योग्य दिशा दाखवण्यासाठी भागवत ग्रंथरूपानं नित्य राहिले. शब्दरूपानं प्रकट झालेल्या भगवंतांची शब्दरूपानंच सेवा करता येते. इतर कोणत्याही प्रकारे सेवा करता येत नाही. शब्दरूपातील भगवंतांचे प्राकट्य असेल तर शब्दरूप भगवंतांची उपासना केवळ आणि केवळ श्रवण रूपानंच होणार. शब्द ऐकण्यासाठीच श्रवण कानाने करावे लागते. शब्दासाठीच कान आणि कानासाठीच शब्द आहेत. ज्या महाभूतापासून जे इंद्रिय बनते त्या इंद्रियाला त्याच महाभूतापासून बनलेल्या विषयाचे ग्रहण करता येते. दुसरा विषय ते इंद्रिय ग्रहण करू शकत नाही. आकाश या पंचमहाभूतापासून निर्माण झालेल्या कान या इंद्रियाला आकाशापासूनच बनलेला शब्द या विषयाला ग्रहण करता येतं. भागवताचं केलेलं श्रवण ही भगवंतांची केलेली उपासना आहे, भगवंतांची भक्ती आहे. ज्या उपासनेचं फळ आपल्याला भगवंतांच्या प्राप्तीमध्ये होणार आहे. म्हणूनच भागवतात सर्वात जास्ती महत्त्व श्रवणाचं सांगितलेलं आहे. श्रवण करा, श्रवण करा, श्रवण करा सांगण्याकरता भागवतात दुसरा स्कंध आहे. श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये मानवी जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व समस्यांचं उत्तर आहे. कसं आहे? तर भाकरी का करपली, घोडा का अडला, पानं का सडली, या सगळ्यांचं उत्तर एकच आहे, फिरवली नाही म्हणून. तसंच मानवी जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व शरीर संबंधांच्या समस्या, बुद्धीसंबंधीच्या समस्या, मनासंबंधीच्या समस्या केवळ आणि केवळ भागवत श्रवणानं दूर होतात. म्हणून आपण भागवत कथा श्रवण केलं पाहिजे. भागवत कथेतून आपलं जीवन उन्नत होणार आहे, आपलं जीवन घडणार आहे, भगवंतांची आपल्याला प्राप्ती होणार आहे, आपल्यावर साधू संतांची कृपा संपादन करता येणार आहे.
भागवत त्यासाठी आपल्याशी संवाद साधतं. त्या संवादांचा आपण विचार केला पाहिजे. आपल्याला संवादामधनं एखाद्या तत्त्वाचं प्रतिपादन केलं जातं. त्या प्रतिपादनाची शैली, पद्धत कोणती आहे याचा थोडा विचार केला पाहिजे. आपल्याकडं वेदांपासून ते संत वाङ्मयांपर्यंत चिंतन केलेलं आहे. लक्षात येतं की हे सर्व चिंतन भगवंतांचं सगुण रूप मानून चिंतन केलेलं आहे. यामध्ये आपल्याला अनेक संवाद वाचायला येतात, दिसून येतात. गुरु शिष्य संवाद, भगवंत आणि भक्त संवाद, संत आणि जन यांचे संवाद आहेत. वेदामध्ये, उपनिषदांमध्ये यमनचिकेतांचा संवाद आहे, जनक याज्ञवल्क्यचा संवाद आहे. ह्या संवादातून तत्त्वज्ञान मांडलेलं आहे. गीतेमध्ये अर्जुन श्रीकृष्ण संवाद आहे. इतिहासामध्ये यदू आणि अवधूतांचा संवाद आहे. रामायणामध्ये राम मारुतीचा संवाद आहे, सुग्रीव मारुतीचा संवाद आहे, मारुती रावणाचा संवाद आहे. अशा अनेक संवादातून तत्त्वज्ञान मांडलेलं आहे, प्रकट केलेलं आहे. या सर्व संवादांची भाषेची शैली आणि मांडणी कशी केली आहे हे आपण बघितलं पाहिजे. भागवत सांगणारे अनेक आहेत. जरी भागवत ग्रंथ एकच असला तरी प्रत्येक वक्त्याची विषय सांगण्याची पद्धत, शैली वेगळी वेगळी असते. जशी दृष्टी वेगळी वेगळी असते त्या दृष्टीनुसार ज्याला जसा बोध होतो त्याचप्रमाणे तो विषयांची मांडणी करतो. त्याला शैली विचार म्हणतात. जसे पोहे, तिखट, मीठ, गूळ, दूध 4 जणांना दिले तर 4ही व्यक्ती त्यापासून एकच पदार्थ करतील असं नाही. कुणी दूध पोहे करेल, कुणी तिखट पोहे करेल, कुणी दडपे पोहे करेल, कुणी गूळ पोहे बनवेल. हे सर्व पदार्थ चांगलेच आहेत, फक्त त्यांची प्रमाणे, त्यांची शैली वेगवेगळी आहेत. असंच भागवतातही भाषा वेगळी वेगळी आहे. भागवतातील भाषा 3 प्रकारची आहे. लौकिकी भाषा, परमत भाषा आणि समाधी भाषा. लौकिकी भाषा म्हणजे आपण सर्वजण ज्या भाषेत संवाद साधतो ती भाषा. परमत भाषा म्हणजे आपण दुसऱ्याला इतर दोघांनी केलेला संवाद सांगतो. म्हणजे सूत आणि शौनक एकमेकाशी बोलताना सूत शौनकांना नारद आणि सनतकुमारांचा जो संवाद झाला तो सांगतात. सूत कृष्ण आणि उद्धवाचा संवाद सांगतात, त्याला परमत भाषा असं म्हणतात. म्हणजेच अ आणि ब चा झालेला संवाद क व्यक्ती ड ला सांगते, त्याला परमत भाषा म्हणतात. तिसरी आहे समाधी भाषा. बहुतांशी भागवत हे समाधी भाषेत लिहिलेलं आहे. ही भाषा शब्दकोशातून समजणार नाही. त्यासाठी साधू संतांच्याकडंच श्रवणाला गेलं पाहिजे. साधू संतांच्याकडंच ती भाषा समजावून घ्यायला जावं लागतं. अशा वेगळ्या वेगळ्या शैलीच्या भाषेतून तो ग्रंथ आपल्याशी संवाद साधत असतो. गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाशी काही वेळेला प्रेमानं बोलतात, काही वेळेला रागानं बोलतात. एकदा तर श्रीकृष्ण अर्जुनाला षंड म्हणतात. पण या सगळ्यांचा हेतू एकच आहे, तत्त्व समजावून सांगणे. जसं आई बाळाला घास भरवताना एका मोठ्या घासाचे लहान लहान घास बनवते आणि एक घास चिवचा, एक घास कऊचा, एक घास मऊचा, एक घास मामाचा, असे विविध प्रकारे भरवण्याचं काम करते. श्रीकृष्ण आणि उद्धव संवादात श्रीकृष्ण उद्धवाला कधीही रागून बोललेले नाही आहेत. ही रचना 2 शैलीमध्ये केलेली आहे, रचनाशैली आणि भाषाशैली. रचनाशैलीचे 4 प्रकारात विभाग केलेले आहेत. घटनात्मक, उपदेशात्मक, स्तुत्यात्मक आणि गीतात्मक असे विभाग करण्याचं एकमेव कारण म्हणजे तो विषय, ते तत्त्व आपल्याला स्पष्टपणे, यथार्थपणे समजावा हाच उद्देश आहे. विभाग हे विशिष्ट हेतूनच केलेले असतात आणि हेतू पूर्ण झाल्यावर हे विभाग नष्ट केलेले जातात. आपल्यामधील दोषांचं दर्शन व्हावं यासाठी विभाग आहेत.
कोणताही विस्तार विभाग कशासाठी केला तर ते त्यातील गुणदोष समजावेत म्हणूनच केलेला असतो. धन्यवाद. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ.